नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आज सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, घाट आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंतचा जो पावसाने धुमाकूळ घातलेला होता, तो आता उतरणीला लागलेला आहे. आजचा दिवस जे आहे म्हणजे आता मी सकाळी 7 जुलैला साधारण पहाटे हे रेकॉर्ड करतो आहे आणि आजचा दिवस म्हणजे पुढचे 24 तास साधारण हे पाऊस चालू राहील या पट्ट्यामध्ये. परंतु त्याचा जोर कालच्या पेक्षा, परवाच्या पेक्षा बराच कमी झालेला असेल. आता मी काही गोष्टी मोजून दाखवतो, की आता मुंबईमध्ये साधारण 70 मिलीमीटर पाऊस पडेल येत्या 24 तासात. बाकी घाटमाथा वगैरे साधारण तेवढाच रेंजमध्ये आहे 60 ते 70 मिलीमीटर. म्हणजे कालच्या परवाच्या पेक्षा त्याचा जोर बराच कमी झालेला आहे. म्हणजे आज 24 तासात होईल आता. नंतर इथे मात्र म्हणजे अकोले आणि नाशिककडचा जो घाटमाथ्याचा परिसर आहे, तिथे मात्र साधारण 170 150 या रेंजमध्ये पाऊस आजच्या 24 तासात अपेक्षित आहे. आणि एवढा जर प्रदेश सोडला, तर मग बाकी सगळीकडे पाऊस अतिशय नगण्य आहे. नगण्य म्हणजे आता इव्हन पुणे शहरात जे आता पालखी जिथून निघतीये आळंदीपासून, तिथे फक्त आजच्या दिवसामध्ये पुढच्या 24 तासात फक्त 20 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे. परंतु तिथं जो प्रॉब्लेम येतोय, तो ह्या घाटमाथ्यात जो पाऊस पडतोय, तिथून येणाऱ्या नद्यांना पूर आलेला आहे. इंद्रायणीला पूर आलाय, आता भीमेला पूर येईल थोड्या वेळाने. तेव्हा तो जो पाणी तो घाटमाथ्यातून येणार आहे. परंतु पुणे प्रॉपरमध्ये ॲक्चुअल आज दिवसभरात पाऊस एकदम कमी होणार आहे. आणि बाकीचा जर महाराष्ट्राचा विचार केला, तर पाऊस जवळ-जवळ नाहीच आहे. म्हणजे आज पूर्ण दिवसभरामध्ये. म्हणजे लातूरला, नांदेड अगदी तुरळक म्हणजे 10 मिलीमीटर सुद्धा पाऊस नाही. कुठेही जा तुम्ही इकडे-तिकडे. म्हणजे हा जो घाटमाथ्याचा परिसर सोडला, तर कुठेही तुम्हाला 10 मिलीमीटरच्या वर आजच्या 24 तासामध्ये पाऊस दिसत नाहीये. फक्त आता जळगाव भागामध्ये वगैरे सुद्धा 10 मिलीमीटरच्या वर पाऊस नाहीच आहे. साधारण 10 म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की घाटमाथ्यावरती आणि मुंबई-पुणे भागामध्ये जो पावसाचा जोर मागच्या आठवडाभर चाललेला आहे, तो आज बराच कमी होणार आहे. आता पुढच्या 6 दिवसात काय होतंय ते मी दाखवतो. आता हे मी 8 तारखेचं दाखवतोय. इथं पावसाचा जोर कमी झालेला आहे. घाटमाथा आणि पुणे-मुंबई बेल्टमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी तर जवळ-जवळ तो शून्यावर गेलेला जमा आहे. अगदी जास्तीत जास्त म्हटलं तर घाटावरती 50-60 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे. पूर्ण इथे जवळ-जवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत. परंतु मुंबई-पुणे भागामध्ये त्याचा जोर हा 8 तारखेला खूप कमी होणार आहे. म्हणजे ज्या दिवशी पालखी निघणार आहे आळंदीवरनं, तेव्हा त्याचा जोर हा बराच कमी झालेला असेल. आज पूर्ण दिवसात कमी होतोय, उद्या तर अजून कमी होतोय. त्यामुळे पालखी निघायला काही अडचण सध्या तरी मला दिसत नाहीये. फक्त इंद्रायणी नदीला जो पूर आलेला आहे, तो आता ओसरेल. कारण पाणी आता हळू कमी होत जाईल त्याचं आणि मोस्टली वारीला काहीही प्रॉब्लेम येऊ नये. नंतर तर त्या पुढच्या दिवसाचं मी सांगतोय. म्हणजे आता मी तुम्हाला 7 आणि 8 तारीख सांगितली म्हणजे आज आणि उद्या. आता मी 9 तारखेचं सांगतो. 9 तारखेला अजूनही कमी होणार आहे आणि बाकीच्या महाराष्ट्रातला पाऊस तर जवळ-जवळ संपल्यातच जमा आहे. म्हणजे अगदी घाटमाथ्यावर सुद्धा आता 10, 15, 20 मिलीमीटर म्हणजे अगदी जवळ-जवळ शून्यावरच म्हटलं पाहिजे आणि बाकी तर ॲक्चुअली शून्यच दाखवतंय. म्हणजे बाकी ठिकाणी पाऊस नाहीच आहे. म्हणजे आत्ता तरी काहीच दाखवत नाहीये. हे झाली 9 तारखेची स्थिती आणि ही 10 तारखेची स्थिती. 10 तारखेलाही विशेष काही फरक पडत नाहीये. आणि आता मी तुम्हाला 11 तारखेचं सांगतो. तिथेही काही फरक पडत नाहीये. म्हणजे थोडक्यात आता ह्याच्या पुढे आज घाटमाथा, मुंबई-पुणे म्हणजे जो मुसळधार पाऊस ज्या भागात सुरू आहे, तिथं आज सुरू राहील, पण प्रमाण कमी असेल. उद्या ते जवळ-जवळ शून्याला टेकायला जाईल आणि त्याच्यानंतर तर कुठेही पाऊस दिसत नाहीये. फक्त घाटमाथ्यावरती थोडाफार प्रमाणात एखादा इंच सुद्धा नाही, अर्धा इंच वगैरे दिसतो आहे. आणि जर आपण आत्तापासून
पुढचे 5-6 दिवसाचा एकत्रित किती पाऊस पडेल असं जर बघितलं, तर मग आपल्याला असं दिसतंय की अ, आज जो पाऊस पडणार आहे आणि उद्या थोडाफार प्रमाणात पडणार आहे, तोच दिसतो आहे इथे. म्हणजे घाटमाथ्यावरती साधारणतः 150 ते 200 मिलीमीटरच्या रेंजमध्ये, पुणे-मुंबई पट्ट्यामध्ये साधारणतः 80 आणि इकडे नाशिकच्या घाटमाथ्यावरती 200. परंतु ह्यातला मॅक्सिमम पाऊस हा आज 24 तासात पडणार आहे आणि राहिलेला उद्या 24 तासात पडणार आहे. त्याच्यानंतर पाऊस कुठंही दिसत नाहीये. त्यामुळे आपण पूर्ण पुढच्या 6-7 दिवसाचा जर विचार केला, तर हा जो पट्टा आहे, घाटमाथा, पुणे-मुंबई बेल्ट आणि काही नाशिककडचा भाग, घाटाचा भाग पण, नाशिक शहर वगैरे नाही. तर इथे जास्तीत जास्त पाऊस आहे. त्यातला मॅक्सिमम पाऊस हा उद्या काही प्रमाणात आणि बराचसा आज पडणार आहे, येत्या 24 तासामध्ये. आणि बाकीचा जो महाराष्ट्र आहे, म्हणजे अगदी इथून ते पूर्ण म्हणजे पूर्ण इथपर्यंत जिथं कुठे दिसतोय, तिथं काहीच पाऊस नाहीये. पुढच्या 5-6 दिवसामध्ये जर आपण विचार केला तर. त्याच्यामुळे यावर्षी परिस्थिती खरंच अवघड आहे. म्हणजे आता सोलापूर, नांदेड, इव्हन नंदुरबार काही प्रमाणात. आता इकडे नंदुरबारला, धुळ्याला विशेष पाऊस झालेलाच नाही एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि त्याच्यामुळे म्हणजे हा वर्षी दुष्काळाची स्थिती दिसते आहे. हवामान सांगणारे आम्ही काय मेसेंजर आहे. मेसेंजर म्हणजे तुम्हाला निरोप देणार आहे फक्त. आम्ही काही पाऊस ठरवत नाही. परंतु असं दिसतंय की यावर्षी जे हा इकडचा पुणे, मुंबई आणि घाटमाथा सोडला तर बाकी ठिकाणी दुष्काळ पडू शकतो. सध्या मुंबईच्या आणि पूर्ण कोकणाच्या समुद्रामध्ये लाटा भरपूर आहेत. दापोली भागात साधारण 13 फुटाच्या लाटा आहेत. रत्नागिरीकडे 14 फुटाच्या आहेत. मुंबईजवळ मात्र थोड्या कमी झाल्यात, म्हणजे साधारण 9-10 फुटाच्या आहेत. परंतु समुद्र खवळलेलाच राहील पुढचे 5-6 दिवस. आता इथं मी पुण्याचा पाऊस दाखवतोय वारीसाठी. तर आपण बघू शकतो की येत्या 24 तासात बराचसा पाऊस आहे. परंतु उद्या तो बराच कमी होणार आहे. म्हणजे आजच्याहून उद्या निम्म्या सुद्धा राहणार नाहीये आणि त्याच्यानंतर पाऊस पूर्ण थांबतोय. इथं काहीही पाऊस नाहीये त्याच्यानंतर. आता जर आपण सॅटेलाइटचा फोटो बघितला तर इथे पूर्ण ढग भरपूर दिसतायत या भागामध्ये, परंतु इकडे तसे विरळ होतायत. त्याच्यामुळे जसं पावसाचा मी अंदाज सांगितला, आज खूप पडणार आहे. जे कालच्या परवाच्या पेक्षा कमी पडणार आहे, पण बराचसा आज पडणार आहे. उद्या तो निम्म्यावर येणार आहे. त्याच्यामुळे हे ढग आत्ता सॅटेलाइटमधले दिसतायत. आणि हे टेम्परेचर्स दाखवतोय आत्ता मी. त्याचं मुख्य कारण असं आहे, की आता महाराष्ट्रात तर टेम्परेचर तापमानाने ओके आहेत. म्हणजे कुठे तसं हीट वेव्ह किंवा गरम असं काही नाहीये. पुढच्या काही दिवसात व्हायची शक्यता पण नाहीये. फक्त मला असं सांगायचंय, की आपण जर आता तामिळनाडूचा भाग बघितला, तर तो जो तापमानाने कमी टेम्परेचर झालं, तर ते आता पुन्हा वाढायला लागलेलं आहे. आता चेन्नईला 36 दाखवतंय, त्रिचीला 37 दाखवतंय, मदुराईला 38 आहे. ह्याचा अर्थ काय, की आता खालच्या भागातनं येणारं पाऊस कमी व्हायला लागलेला आहे, म्हणून तिथलं टेम्परेचर वाढायला लागलंय. म्हणजे मान्सून पुढं गेलाय, पण मागनं जो त्याचा जोर पाहिजे होता किंवा जो पाऊस कंटिन्यू व्हायला पाहिजे होता, तो होत नाहीये. समुद्राचं तापमान सुद्धा वाढलेलं आहे. इथं 29 डिग्री दाखवतंय, इकडं 28 डिग्री दाखवतंय. म्हणजे अरेबियन समुद्रामध्ये 28, बंगालच्या उपसागरात 29. समुद्रासाठी हे टेम्परेचर खूप झालं. थोडक्यात सांगणं असं आहे, की हे जे घाटातला पाऊस आहे, तो आज आणि उद्या संपेल आणि महाराष्ट्रात तर पडतच नाहीये. पडताना दिसतही नाहीये पुढचे 5-6 दिवस. त्याच्यामुळे अ, इकडचा भाग सोडला किनारपट्टीचा, तर बाकीच्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती गडद होत चालली आहे. हे मी पुन्हा-पुन्हा सांगतोय, व्यवस्थित सांगतो आहे. मला सध्या पुढचे 5-6 दिवस त्या भागात कुठंही पाऊस दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्याची मनाची तयारी केलेली बरी आत्ता. आपण आत्ता जर प्रेशर बघितलं, म्हणजे कमी दाबाचा पट्टा वगैरे जे आपल्याला नेहमी सांगितलं जातं. ॲक्चुअली त्याचा अर्थ काय ते तुम्हाला सांगतो. जेव्हा हवा गरम होते, ती विरळ होते, ती वरती जाते आणि त्याच्यामुळे तिथला दाब हवेचा कमी होतो. आता इथं जो दिसतोय, म्हणजे हे साधारणतः ब्रह्मदेशमध्ये आहे, म्हणजे बंगालच्या उपसागराच्या जवळ आहे ते. तिथं आता 1004 मिलीबार, मिलीबार हे हवेचं प्रेशर मोजायचं एक युनिट आहे.
आपण कुठल्याही युनिटमध्ये मोजू शकतो, म्हणजे मिलीमीटर ऑफ मर्क्युरी म्हणा किंवा सेंटीमीटर ऑफ वॉटर म्हणा. परंतु हे जे आपण मिली बारमध्ये मोजतो ते एक युनिट आहे. जसं किलो हे वजन मोजायचं युनिट आहे, तसं मिली बार हे प्रेशर मोजायचं युनिट आहे. तर आता इथे 995 पाकिस्तानच्या म्हणजे किंवा राजस्थानच्या भागामध्ये तिथेही तो कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्याच्यामुळे होतं काय, की इकडे दाब जास्त आहे हवेचा, म्हणजे इकडे हवा थंड आहे. जिथे दाब कमी आहे तिथे ती हवा गरम झालेली असते आणि ती वर जाते म्हणून त्याचा दाब कमी होतो. त्याच्यामुळे खालनं वरती म्हणजे हे अरबी समुद्रातून हे वारं वाहतंय म्हणून त्याला आपण मान्सूनचे वारे म्हणतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पाऊस मिळत असतो. इथे मिसिंग लिंक म्हणजे पुणे मुंबईला जोडणाऱ्या रस्त्यावरती जी 2च महिन्यापूर्वी ज्याचं उद्घाटन झालं ती पडलेली इथे दिसतीये. हे सगळ्यांना आता माहिती आहे. परंतु मी त्याचा उल्लेख ह्याच्यासाठी करतोय, की सरकारी यंत्रणा म्हणते, की इथं पाऊस खूप पडला म्हणून तो दरड कोसळली किंवा रस्ता वाहून गेला. माझं एवढंच सांगणं आहे, की पावसाला दोष देणं बंद करा. पाऊस दरवर्षी पडणार आहे, पाऊस मुसळधार पडणार आहे आणि पाऊस थोड्या दिवसात खूप पडणार आहे. हे आपल्याला आता माहिती आहे. त्यात नवीन काहीही नाहीये. त्याच्यामुळे हे गृहीत धरूनच त्याचं इंजिनिअरिंग करायला लागतं, त्याचं डिझाइन करायला लागतं आणि ते जर फेल गेलं तर पाऊस जास्त पडला हे कारण देणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा शेवटचं सांगतोय, की अ, घाटमाथा आणि पुणे-मुंबई नाशिक बेल्ट सोडला, तर बाकीच्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या 5-6 दिवसात पाऊस दिसत नाहीये मला इथे कुठेही. त्याच्यामुळे यावर्षी दुष्काळ पडेल का याची शक्यता वाढत चालली आहे, याची भीती वाढत चाललेली आहे. अ, फक्त या भागामध्ये पुणे-मुंबई भागात पाऊस पडल्यामुळे घाटातला पाऊस पुण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि घाटातलाच पाऊस मुंबईच्या पिण्याच्या पाण्यासाठी हा वापरला जातो. त्यांना तेवढा मिळेल, पण बाकीच्या महाराष्ट्राचं सध्या तरी दुष्काळ परिस्थिती दिसती आहे. तर आता पुन्हा आपण उद्या भेटूया. तेव्हा मग त्याच्या पुढच्या दिवसांचं सांगीन. सध्या तरी कुठेही पाऊस दिसत नाहीये. फक्त आज बऱ्यापैकी आणि उद्या त्याच्याहून अर्धा घाटमाथा, पुणे, मुंबई, नाशिक बेल्ट. तर उद्या भेटूया. तोवर नमस्कार.